नमस्कार मित्रांनो, काल नरेंद्र मोदींनी देशाला संबोधन करताना महिलांची आणि मातांची माफी मागितली. कारण त्यांनी 2023 मध्ये महिला आरक्षण दिलं आणि ते महिला आरक्षण त्यांना आता 2029 पूर्वी लागू करायचं होतं. परंतु विरोधी पक्षांनी राहुल गांधी, अखिलेश यादव या सर्वांनी मिळून त्यांनी जे बिल मांडलं होतं संसदेमध्ये 16, 17 आणि 18 एप्रिलला, ते बिल विरोधी पक्षांच्या असहकार्यामुळे पडलं आणि त्यामुळे नरेंद्र मोदी अतिशय व्यथित झाले आणि त्यांनी देशातील महिलांची, मातांची, भगिनींची माफी मागितली की ते आता महिलांना 33% आरक्षण देऊ शकत नाही. खरंच नरेंद्र मोदींचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण त्यांना महिलांबद्दल जी आपुलकी आहे, जे प्रेम आहे, महिलांसाठी जे काहीतरी करून दाखवण्याची त्यांची जी तळमळ होती ती अपयशी ठरल्यामुळे ते अतिशय दुःखी झालेले आहेत. आणि म्हणून मला या विरोधी पक्षातील नेत्यांचा प्रचंड राग आलेला आहे. परंतु मला काय वाटतं माहिती आहे का, नरेंद्र मोदींनी हे जे बिल आणलं होतं हे त्यांना माहीत असताना की हे बिल पडणार आहे. कारण त्यांच्याकडं 2/3 बहुमत नव्हतं, लोकसभेत पण नव्हतं, राज्यसभेत पण नव्हतं. मग त्यांनी आणलं का? म्हणजे कदाचित त्यांना असं नॅरेटिव्ह तर जनतेमध्ये किंवा देशामध्ये पसरवायचं नव्हतं की बघा, विरोधी पक्ष महिलांच्या विरोधात आहे, ते 33% महिलांना आरक्षण त्यांची द्यायची इच्छा नाही. पण विरोधी पक्ष तर म्हणतात 543 मधून द्या. मंडळी, आता तुम्ही ठरवा बुवा, नरेंद्र मोदी खरं बोलताय का विरोधी पक्ष खरं बोलताय का दोघंही मिळून महिलांना मूर्ख बनवताय? कॉमेंट्स करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.